नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या अभ्यासात मराठी व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्यात जोडाक्षर हा टॉपिक अनेक वेळा विद्यार्थ्यांना कठीण वाटतो. पण काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षर काय असते ती ओळखण्यासाठी सोपी ट्रिक आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे तेच आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओनंतर जोडाक्षर तुमच्यासाठी अगदी सोपे होऊन जाईल. तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर आपला आजचा टॉपिक आहे जोडाक्षरांचे लेखन. त्या अगोदर आपण वर्णविचार हे शिकलेलो आहे, त्या गोष्टीचा थोडासा आढावा घेऊया. तर मित्रांनो, स्वर म्हणजे काय, स्वर हे पूर्ण उच्चाराचे आहेत हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ स्वर कोणते कोणते आहेत? अ, आ. तर व्यंजने अपूर्ण उच्चाराचे आहेत. उदाहरणार्थ क, ख, ट. स्वरांच्या साह्या वाचून व्यंजनाचा पूर्ण उच्चार होत नाही. व्यंजन प्लस स्वर त्यावेळेस त्याचा उच्चार पूर्ण होतो. तर दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर तयार होतो. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर तयार होतो. उदाहरणार्थ अ अधिक ए किंवा ए बरोबर ए, आणि आई बरोबर आ अधिक ए किंवा ए बरोबर आई. तर सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्तरातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. सजातीय स्वर कोणते कोणते आहेत? अ, आ, ए हे झाले सजातीय स्वर. तर विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. तर विजातीय स्वर कोणते कोणते आहेत? उदाहरणार्थ अ, ए, उ, ए हे झाले विजातीय स्वर, कारण का याचा उच्चार भिन्न उच्चार स्थानातून होतो. हे आपण पाठीमागे पाहिलेलंच आहे. तर ही तुमच्या एक आढाव्यासाठी, तुमची रिव्हिजन होण्यासाठी आपण रिपीट केलेले आहे. संयुक्त व्यंजने, दोन व्यंजने एकत्र आले की त्यास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. तर एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या व्यंजनाला द्वित असे म्हणतात. एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात. उदाहरणार्थ क, हे क आहे, क अधिक क बरोबर हे द्वित झाले आहेत. तर आता आपण जोडाक्षर म्हणजे काय ते पाहूया. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. काय? तर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. म्हणजेच व्यंजन प्लस स्वर बरोबर जोडाक्षर. जोड अक्षरात क्रमाने येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते.
जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते. उदाहरणार्थ आपण विघ्न हा शब्द घेतलेला आहे. तर विघ्न हे घ हा पहिला शब्द आहे, पहिला अक्षर आहे. तर हे घ्न हे जोडाक्षर आहे. तर यातले घ हा उच्चार अपूर्ण उच्चारला जातो. विघ्नमधला घ हा अपूर्ण उच्चारला जातो. म्हणूनच जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते. तर जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती आहेत? काय जोड अक्षर लिहिण्याच्या पद्धती किती आहेत? तर जोड अक्षर लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. कोणते कोणते ते? आडवी जोडणी आणि उभी जोडणी. तर आडवी जोडणी म्हणजे काय? आडवी जोडणी म्हणजे एका पुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला आडवी जोडणी असे म्हणतात. आडवी जोडणी म्हणजे काय? तर एका पुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला आडवी जोडणी असे म्हणतात. उदाहरणार्थ दिलेला आहे बक्कल. बक्कल. तर बक्कलचं आडवी जोडणी म्हणजे कसं? समोरासमोर असेल हे बक्कल. तर उभी जोडणी म्हणजे काय ते आपण पुढे पाहूया. तर उभी जोडणी म्हणजे एकाखाली एक वर्ण लिहून जोड अक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला उभी जोडणी असे म्हणतात. तर मग असे आपण कोणते उदाहरण घेतले होते? बक्कल. ते आपण दोन्ही पद्धतीने पाहूया, आडवी जोडणी आणि उभी जोडणी, म्हणजे तुम्हाला लगेच समजून येईल. आता ही आडवी जोडणीने पाहूया. आडवी आणि उभी. मग असे आपण उदाहरण घेतलं होतं बक्कल. तर आडवी जोडणीमध्ये बक्कलमध्ये जोडाक्षर हे कसे येते पाहूया. बक्कल ही झाली आडवी जोडणी. तर उभी जोडणी म्हणजे एकाखाली एक वर्ण येतो, हे पाहूया इथे. बक्कल हे समोर न येता असा खाली वर्ण येतो, याला उभी जोडणी याची म्हणतात, बक्कल. ठीक आहे. पुढे आहे जोडाक्षरांचे प्रकार. जोडाक्षरांचे प्रकार. मध्ये उभा दंड असणारे व्यंजने. तर मध्ये उभा दंड असणारे व्यंजने क आणि ख. हा मध्ये दंड आहे. हा मध्ये दंड आहे, म्हणून याला मध्ये दंड उभा असणारे व्यंजने असे म्हणतात. शेवटी उभा दंड असणारे व्यंजने. शेवटी उभा दंड असणारे व्यंजन ही ख. हा शेवटी उभा दंड आहे. थ हा शेवटी उभा दंड आहे. याला शेवटी उभा दंड असणारे व्यंजन आहेत असे म्हणतात. पुढे आहे शेवटी स्वतंत्र दंड असणारे व्यंजने. शेवटी स्वतंत्र दंड असणारे व्यंजने. ग हा जोडून नाही, स्पेशल आहे. असा शेवटी स्वतंत्र आहे, म्हणून याला शेवटी स्वतंत्र दंड असणारे व्यंजने असे म्हणतात. न, श आणि जोडून आहेत, हे पाहू शकता वरती तुम्ही. ज हा जोडून आहे अक्षराला, म्हणून याला शेवटी उपदंड असणारे व्यंजने फक्त आपण म्हणतो, यांनी स्वतंत्र आहेत. अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने. तर अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने ही छ, ल, ळ आहेत. उदाहरणार्थ आपण जोडाक्षर घेऊया. अल्प. तर ल हे अर्धे होऊ शकते, अल्प. पुढे आहे अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने. ट, ठ,
ड, ढ, द, ह ही अर्धदंड असणारी पण अर्धी न होऊ शकणारी व्यंजने आहेत. पुढे आहे दंड नसलेले व्यंजन. तर दंड नसलेले व्यंजन हे एकच आहे, ते म्हणजे र. र हे दंड नसलेले व्यंजन म्हणून ओळखले जाते. तर र हे जोडाक्षर 4 प्रकारे लिहिता येते. मध्ये दंड असणाऱ्या व्यंजनानंतर र हे अक्षर त्याचे लेखन कसे केले जाते हे पाहूया. तर मध्ये दंड असल्यानंतर रचे लेखन हे या अशी रेष पोटामध्ये सोडली जाते. उदाहरणार्थ तक्रार हे मध्ये दंड असणारे व्यंजन आहे. हे मध्ये पोटामध्ये रेष सोडली जाते, हे एक प्रकार आहे तक्रार. पुढे आहे शेवटी जोडून दंड असणाऱ्या व्यंजनानंतर र हे अक्षर आले तर त्याचे लेखन कशा प्रकारे केले जाते हे आपण पाहूया. शेवटी जोडून दंड जर आला तर त्या रचे लेखन कोणत्या प्रकारे केले जाते ते आपण पाहूया. तर हे प आहे, प. तर हे शेवटी जोडून दंड आहे याला. त्याच्याही पोटामध्ये असे सोडून रचे लेखन केले जाते प्रमाणे. पुढे आहे शेवटी स्वतंत्र दंड असणाऱ्या व्यंजनानंतर र हे अक्षर असल्यास त्याचे लेखन कसे केले जाते. तर शेवटी स्वतंत्र दंड असणाऱ्या व्यंजनानंतर र हे अक्षर चे लेखन कसे केले जाते. आतापर्यंत आपण 2 पद्धती पाहिले, तर तिसरी पद्धत आहे अग्रज. हे शेवटी स्वतंत्र दंड आहे, त्याच्याही पोटात सोडून असे रचे लेखन केले जाते अग्रज. पुढे आहे अर्धदंड असणाऱ्या व्यंजनानंतर र हे अक्षर आल्यास त्याचे लेखन कसे केले जाते ते पाहूया. अर्धदंड असणाऱ्या व्यंजनानंतर र हे अक्षर आल्यास त्याचे लेखन कसे केले जाते ते आपण पाहूया. उदाहरणार्थ आपण इथे घेतलेलं आहे उदाहरण ट्रक. हे अर्धदंड असणारं व्यंजन आहे, तर त्याचे लेखन या प्रकारे केले जाते ट्रक. तर याचे उच्चार या प्रकारे केले जाते, हे पाहू शकता तुम्ही. पुढे आहे काही विशेष लेखन पद्धती. काही विशेष लेखन पद्धती. संस्कृतमध्ये जोड अक्षरात ह हे अगोदर येते. संस्कृतमध्ये जोड अक्षरात ह हे अगोदर येते, पण मराठीत नंतर येते. उदाहरणार्थ आपण पाहूया. हा ब्रह्म हा शब्द संस्कृत आहे, ब्रह्म. तर याच्यामध्ये ह हे अगोदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता ब्रह्म. ह हा ह अगोदर आलेला आहे, तर मराठीत हा नंतर येतो. हे मराठीतले ब्रह्म. ब्रह्म हे ह हे नंतर आलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. हे ह हे इथे शेवटी आलेलं आहे आणि हे ते अगोदर. ठीक आहे. तर तुम्हाला ह मराठीमध्ये कुठे येतो आणि संस्कृतमध्ये कुठे येते हे आपण पाहिलेलं आहे. रू आणि लू या स्वरांनी होणारी अक्षरे. गृहपाठ, नृप हे जोड अक्षर नाहीत. काय? गृहपाठ, नृप, पृथ्वी हे शब्द जोड अक्षर नाहीत, कारण इथे व्यंजन प्लस स्वर असे स्वरूप नाही. तर जोडाक्षर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. जोडाक्षरामध्ये क्रमाने येणारे प्रथम 2 व्यंजने असले पाहिजेत आणि शेवटी एक स्वर मिसळलेला असला पाहिजे, त्याला तेव्हाच आपण त्याला जोडाक्षर म्हणू शकतो. पण इथे आपण उदाहरणार्थ पाहूया. गृहपाठ शब्द घेतलाय आपण. गृह प्लस रू प्लस अ. तर हे
जोडाक्षर होऊ शकत नाही, कारण इथे व्यंजन प्लस स्वर आहे आणि इथे बी स्वर आहे. तर आपल्याला काय पाहिजे, व्यंजन प्लस स्वर, तेव्हा ते जोडाक्षर होऊ शकते. पुढे आहे लू. लू या अक्षराने क्लुप्ती हा एकच शब्द तयार होतो. लू या अक्षराने क्लुप्ती हा एकच शब्द तयार होतो. कोणता? क्लुप्ती. तर काही मराठी स्वरांची उच्चार पद्धती काय कशा पद्धतीने होतात ते आपण पाहूया. मराठीतील प्रत्येक वर्णाचा उच्चार लांबट, पूर्ण उच्चार, निर्भूत उच्चार किंवा तोकडा उच्चार असा होतो. आपण इथे उदाहरण घेतलेलं आहे सहल. सहल शब्दात 3 अकार आहेत, पण तिन्ही अचे उच्चार भिन्न आहेत. उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे सहल. तर सहल मध्ये आपण पाहूया अचे उच्चार कसे होतात ते पाहूया. स. तर स मधील अ वर्णाचा उच्चार ह्रस्व उच्चार होतो. ह्रस्व उच्चार म्हणजे पूर्ण उच्चार. स हा वर्ण पूर्ण उच्चारलेला आहे सहल मधील. स मधील अ होतो, स येतो ना अ शेवटी, तर अ हा ह्रस्व उच्चार म्हणजे पूर्ण उच्चाराचा आहे. तर पुढे आहे ह. ह मध्ये जो अ येतो तो लांबट उच्चाराचा आहे, पण तो दीर्घ उच्चाराचा नाही. लांबट उच्चाराचा आहे पण दीर्घ उच्चाराचा नाही. तर ल मधील अ हा अचा उच्चार तोकडा किंवा निसरडा, त्यालाच अपूर्ण उच्चारित किंवा निर्भूत असे म्हणतात. पुढे उदाहरण दिलेले आहे गवत. गवत मधील अचे उच्चार हे त्याचप्रमाणे आहेत. तर ग मधील अचा उच्चार हा ह्रस्व उच्चार, त्यालाच पूर्ण उच्चार असेही म्हणतात. तर व मधील अचा उच्चार हा व याच्यामध्ये येतं ना, कारण का व्यंजन प्लस स्वर, तेव्हा ते व्यंजन पूर्ण उच्चारले जाते. म्हणून या व मध्ये अचा उच्चार असतो. तो उच्चार हा लांबट उच्चार आहे, पण तो दीर्घ उच्चार नाही. तर त मधील हा अचा उच्चार तोकडा, चुकून आपल्याकडून तुकडा दिलेला आहे, पण ऍक्च्युली ते तोकडा असे आहे. तोकडा किंवा निर्भूत. अचे उच्चार मराठी शब्दातील अंत म्हणजेच शेवटचा वर्ण हा निर्भूत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. मराठी शब्दातील जो शेवटी वर्ण येतो तो अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. उदाहरणार्थ कपाट. कपाट ट हा या शब्दात सूर लागत नाही. हा शब्द आपण आटपता घेतो. कपाट, कपाट. तुम्ही हे पाहिले पान. पान मधील न हा उच्चार याचा पुढे सूर लागत नाही. न लगेच त्याचा संपतो लगेच तो पान. पुढे आहे शेवटून दुसरे अक्षर अयुक्त असेल तर ते सुद्धा अपूर्ण उच्चारले जाते. उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे ते उदाहरण नकटा. नकटा. तर याच्यामधील क हा अपूर्ण उच्चारला जातो. शेवटून दुसरे अक्षर असेल तर ते अपूर्ण उच्चारले जाते. पुढे आहे 4 अक्षरी शब्दातील दुसऱ्या अक्षरातील अ हा अपूर्ण उच्चारला जातो. 4 अक्षरी शब्दातील दुसऱ्या अक्षरातील अ हा अपूर्ण उच्चारला जातो. उदाहरणार्थ आपण सरकार हा शब्द घेतलेला आहे. तर यामधील 2 नंबरचा र हा अपूर्ण उच्चारला जातो. हा सर कार. तर यामधील र हा 2 नंबरचा अपूर्ण उच्चारला जातो. पुढे आहे चालवत. चालवत मधील शब्द चालवत.
चालू होतं. ल हा अपूर्ण उच्चारला जातो. 4 अक्षर शब्दातील 2 नंबरचे अक्षर हे अपूर्ण उच्चारले जाते. तर व, घ, ढ या एकाक्षरी शब्दातील अ हा उच्चार लांबट होतो. तर व, ग, ढ काय? व, ग, ढ या एकाक्षरी शब्दातील अ चा उच्चार लांबट होतो. पुढे आहे, प्रत्येक स्वराचे ऱ्हस्व व लांबट असे 2 उच्चार आहेत. प्रत्येक स्वराचे ऱ्हस्व म्हणजे जलद व लांबट असे 2 उच्चार आहेत. प्रत्येक स्वराचे ऱ्हस्व व लांबट हे ऱ्हस्व आणि लांबट असे 2 उच्चार आहेत. तर लांबट उच्चार कोणत्या चिन्हाने दाखवला जातो? लांबट उच्चार हा या चिन्हाने दाखवला जातो, अशी आडवी रेष. तर ऱ्हस्व उच्चार हा यू सारख्या अक्षराने दाखवला जातो, चिन्हाने दाखवला जातो. हा ऱ्हस्व, हा लांबट. हे लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत येऊ शकते की लांबट उच्चार कोणत्या चिन्हाने दाखवला जातो किंवा ऱ्हस्व उच्चार हा कोणत्या चिन्हाने दाखवला जातो. उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे, अट मधील अ हा लांबट उच्चारला जातो. अट मधील अ हा लांबट उच्चारला जातो. तर तो ही आडवी रेष लांब रेष अशी या चिन्हाने दाखवला जातो. तर दुसरा आहे अडका. अडका या शब्दातील अ हा ऱ्हस्व उच्चारला जातो. ऱ्हस्व म्हणजेच पूर्ण उच्चारला जातो. तो यू सारख्या चिन्हाने दाखवला जातो. अडका यामधील अ हा या चिन्हाने दाखवला जातो. अकारांतापूर्वीचे स्वर मराठीत लांबट उच्चारले जातात. अकारांतापूर्वीचे स्वर हे मराठीत लांबट उच्चारले जातात. अकारांतापूर्वीचे स्वर मराठीत लांबट उच्चारले जातात. तर अकारांतामध्ये अ, त, न हे अकारांतपूर्वी स्वर हा आहे लांबट उच्चारला जातो. मन, गात हे उदाहरण आपण पाहिलेले आहेत. दीर्घांतापूर्वीचे स्वर हे ऱ्हस्व उच्चारले जातात. उदाहरणार्थ मुळा, मासा, विटी हे उदाहरण आपण पाहिलेलं आहे. हा ऱ्हस्व उच्चार हा या चिन्हाने दाखवला जातो, यू सारख्या. संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या तत्सम शब्दातील अंत्य अ हा पूर्ण उच्चारित असतो. तर तत्सम शब्द म्हणजे काय? तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये जसे तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. आणि संस्कृतमधून मराठीमध्ये त्याच्यामध्ये बदल होऊन आलेल्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. उदाहरणार्थ आपण पाहूया, कर्ण हा शब्द तत्सम आहे, तर त्याच्यामध्ये बदल करून कान हा शब्द तद्भव शब्द आहे. दुसरं घेऊ, गृह हा शब्द तत्सम आहे, तर घर हा तद्भव आहे. तर आपण तत्सम आणि तद्भव मधील फरक पाहिलाच आहे. तर संस्कृतमधून मराठीत जसे तसे आलेल्या तत्सम शब्दातील अंत्य अ हा पूर्ण उच्चारित आहे. उदाहरणार्थ गुण, विषय, मंदिर, सूर, गृह, नृप हे पूर्ण उच्चारित आहेत. अंत्य अ हा. पुढे आहे जोडाक्षर, अनुस्वार व विसर्ग यानंतरचा अ हा तोकडा, ते चुकून
तुकडा झालेला आहे, पण तुकडा लिहायचा आहे. तुकडा किंवा निर्भूत असतो. उदाहरणार्थ अनुस्वार आहे डिंक. डिंक नंतर क चा उच्चार हा तुकडा किंवा निर्भूत होतो. भिंत, शिस्त यानंतरचा अ चा उच्चार हा निर्भूत किंवा तुकडा होतो. आता आपण पाहू अनुस्वाराचे उच्चार. अनुस्वाराचे किंवा शीर्षबिंदूचे, अनुस्वाराला शीर्षबिंदू असेही म्हणतात. तर अनुस्वाराचे किंवा शीर्षबिंदूचे दोन उच्चार आहेत, खणखणीत आणि ओझरता. तर स्पष्ट आणि खणखणीत उच्चारास अनुस्वार असे म्हणतात. स्पष्ट आणि खणखणीत उच्चारास अनुस्वार असे म्हणतात. आणि अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारास अनुनासिक असे म्हणतात. मराठीत अनुस्वाराचा उच्चार हा खणखणीत होतो. पुढे आहे अनुस्वारापुढे पहिल्या 5 वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्याच वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखा म्हणजेच पंचम वर्णासारखा होतो. काय? अनुस्वारापुढे पहिल्या 5 वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्याच वर्गातील शेवटच्या अनुनासिकेसारखा म्हणजेच पंचम वर्णासारखा होतो. तर आपण तो उदाहरण घेतलेलं आहे शंकर. तर शंकरच्या पुढे अनुस्वाराच्या पुढे क हा वर्ण आलेला आहे. तर त्याला शेवटचा अनुनासिक कुठला आहे? ड. तर त्याचा उच्चार हा पंचम वर्णासारखा होतो. तो कसा होतो ते पाहूया. क च्या यातले क, ख, ग, घ, ड हा शब्द शेवटी अनुनासिक सारखा येतो. त्याला पंचम वर्णासारखे असे म्हणतात. तर त्याचा शब्द कसा तयार होतो ते पाहूया. अनुस्वार नंतर लिहिलं जात नाही. शंकर हे असे याचे लेखन केले जाते. पुढे उदाहरण केलेलं आहे घंटा. या अनुस्वारानंतर ट हा शब्द आलेला आहे. तर त्याचे लेखन हे पंचवर्णासारखे कसे केले जाते ते पाहूया. तर ट च्या शेवटी ट, ठ, ड, ढ, न हा वर्ण येतो. तर त्याचे लेखन कसे होते? गण. हा न हा अनुनासिक घ्यायचा घंटा या प्रकारे होते. याला पंचम वर्ण असे म्हणतात. पंचम वर्ण. पुढे आहे अनुस्वारापुढे र, व, श, स, ह हे अक्षर आल्यास ते अनुनासिक वयुक्त बनते. उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे संरक्षण. तर त्याचे लेखन या प्रकारे देखील होते. संरक्षण. अनुस्वारापुढे हा अनुस्वार आहे, त्याच्या पुढे र, व, श हे अक्षर आले. तर र अनुस्वाराच्या पुढे र हे अक्षर आलेलं आहे. तर त्याचे अनुनासिक वयुक्त बनते. तर हा व आहे. पुढे आहे संवाद. अनुस्वारापुढे व हे अक्षर आलेलं आहे. तर त्याचं अनुनासिक वयुक्त बनते म्हणजेच संवाद. या प्रकारे. पुढे आहे विसर्गाचा उच्चार. विसर्गाचा उच्चार हा त्याच्या मागील स्वरामागोमाग हकारयुक्त होतो. उदाहरणार्थ आपण घेतलेले आहेत उदाहरण इथे दुःख. यामध्ये ह चा उच्चार आहे.
इथे अंतःकरण, अंतःकरणमध्ये देखील हचा उच्चार आहे ते या ठिकाणी. पुढे आहे जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावर आघात होत असल्यास तो स्वर दीर्घ उच्चारला जातो. जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावर आघात होत असल्यास तो स्वर दीर्घ उच्चारला जातो, परंतु तसा आघात होत नसल्यास तो ऱ्हस्वच उच्चारला जातो. ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केल्यास ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केल्यास शब्दाच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो. ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केल्यास शब्दाच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो. अशी काही शब्दांची सूची पुढे प्रमाण दिलेली आहे. आपण त्याची उदाहरणे पाहूया, त्यामुळे तुम्हाला लगेच समजून येईल. तर दिन, दिन हा यामध्ये दिनला पहिली वेलांटी आहे. तर दिन म्हणजे काय, तर दिवस, दिवस. व ते दिनला दुसरी वेलांटी दिलेली आहे, तर त्याचा अर्थ दिन म्हणजे गरीब, गरीब. हे तुम्ही काळजीपूर्वक पहा, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. तर पुढे आहे सलील, सलील. यामध्ये ल ला ही पहिली वेलांटी आहे. सलील याचा अर्थ होतो पाणी, पाणी. सलील म्हणजे पाणी, इथे पहिली वेलांटी आहे. तर सलीलला दुसरी वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो लिहिलेले, ले, ले, ने. सलीलला दुसरी वेलांटी असेल त्याचा अर्थ होतो लिहिलेले, आणि पहिली वेलांटी असेल तर सलील म्हणजे पाणी. पुढे आहे शीर, शीर. पहिली वेलांटी आहे ती शीरला, तर त्याचा अर्थ होतो डोके, डोके. आणि या शीरमधील शला दुसरी वेलांटी आहे, याचा अर्थ होतो रक्तवाहिनी, रक्तवाहिनी. इथं दुसरी वेलांटी आहे तर त्याचा अर्थ होतो रक्तवाहिनी, आणि पहिली वेलांटी आहे त्याचा अर्थ होतो शीर म्हणजे डोके. पुढे आहे सूत, सूतला पहिला उकार आहे, तर त्याचा अर्थ होतो सूत म्हणजे मुलगा, आणि ते सूतला दुसरा उकार आहे, त्याचा अर्थ होतो सूत म्हणजे धागा. सूत दुसरा उकार, धागा त्याचा अर्थ होतो. सूतला पहिला उकार, त्याचा अर्थ मुलगा असा होतो. पुढे आहे सूर, तर सूरला पहिला उकार आहे, त्याचा आवाज, त्याचा अर्थ होतो देव. सूर म्हणजे देव. आणि सूरला दुसरा उकार आहे, त्याचा अर्थ होतो आवाज, आवाज. तर पुढे शेवटचा उदाहरण घेऊया. याचा सराव तुम्ही घरी करत राहा, तुम्हालाही समजून जाईल. मिलन, मिलन. मिलनला पहिली वेलांटी आहे, तर त्याचा अर्थ होतो मिलनचा भेट. आणि मिलनला इथे दुसरी वेलांटी आहे, त्याचा अर्थ होतो मिटणे. दुसरी वेलांटी आहे मिलनला, त्याचा अर्थ होतो मिटणे. इथे पहिली वेलांटी आहे, त्याचा अर्थ होतो भेट, मिलन म्हणजे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं होते की ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केल्यास शब्दाच्या अर्थात फरक कसा पडतो ते आपण आता खाली उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, जोडाक्षर समजून घ्या.
घेतल्यावर मराठी व्याकरणातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही अचूक देऊ शकता. जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा. अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा, कारण आपण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणणार आहोत. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.